नमस्कार, कशा आहात सगळ्या? चला तर आजपासून छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करते. आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळची सुरुवात माझीही तुमच्यासारखीच होत असते, वेगळी काही होत नसते. पण सगळ्यांचे हेच प्रश्न असतात की तू का व्हिडिओ बनवत नाही? सगळे व्हिडिओ बनवतात, तू कशी मागे राहिली? तर चला म्हटलं एक प्रयत्न करून बघूया. जर तुम्हाला आवडले माझे व्हिडिओ तर नक्की मला प्रोत्साहन द्या आणि मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. सकाळची ही सगळी कामं असतात. रात्री 1 वाजता हा अर्जंटचा ब्लाऊज शिवलेला आहे. असं असतं माझं काम, म्हणजे त्याच्यातून वेळ भेटत नाही त्याच्यासाठी. सकाळी उठल्यानंतर भाजी चपाती झाल्यानंतर झाडू लोट सगळं करायचं. त्याच्यानंतर मेन म्हणजे रांगोळी ही दारात मला लागतेच. त्याच्यामुळे सगळी साफसफाई वगैरे करून, झाडू वगैरे मारून, स्वच्छ घर करून रांगोळी वगैरे काढल्यानंतरच एकदम प्रसन्न वाटतं. नक्कीच तुम्हीही काढत असाल किंवा देवाचा दिवा वगैरे लावल्यानंतरच आपल्याला प्रसन्न वाटतं. तसंच माझं रोजचं रुटीनच असतं. झाडू वगैरे मारून झाल्यानंतर, साफसफाई करून झाल्यानंतर अंघोळीला जाऊन नंतर मी रांगोळी वगैरे काढते आणि त्याच्यानंतरच आपल्या कामाला मी सुरुवात करते. कसं आहे, कचरा खूप झालेला असतो घरामध्ये. टेलरिंगचं काम इतकं सोपं नसतं. घरामध्ये जितका तुम्ही कचरा काढाल तितका तो होत असतो. आणि खरं म्हणजे मी सकाळचा इतका काढते ना, तितका संध्याकाळपर्यंत अजून झालेला असतो. याच्यामुळे माझ्या घरातले सुद्धा मला वैतागतात. चला असो, काय आहे, आपलं काम आहे तर ते सगळं होतच राहणार. बाकी अंघोळी वगैरे झाल्यानंतर, मस्तपैकी फ्रेश झाल्यानंतर माझं काम हेच की फक्त रांगोळी काढणे, दरवाजा वगैरे छान पुसून घेणे. आपल्या दरवाजा जर सुंदर असेल, रांगोळी काढलेली असेल, तर लक्ष्मी ही आपल्या घरात कधीच यायला विचार करत नाही, हेच माझं म्हणणं आहे. आणि स्वामींच्या कृपेने खूप छान चाललेलं असतं. येणारा प्रत्येकजण आपल्या घरामध्ये चांगली पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येत असतो आणि दरवाजाचा उंबरा बघितल्यानंतर त्यांनाही खूप प्रसन्न आणि ते हसत आपल्या घरामध्ये येतात. हे माझे विचार आहेत. नक्कीच तुम्हालाही आवडतील मला माहिती आहे. आणि तुम्हीही रोज रांगोळी वगैरे आणि एक दिवा नक्की लावा, हे माझं काम आहे. आणि त्याच्यानंतर भांडी वगैरे घासायची, स्वच्छ करायची. नाहीतर एकदा राहिली की राहून जातात. कामाच्या गडबडीमध्ये माझी कधी कधी भांडी घासायची राहून जाते. ही सत्य परिस्थिती आहे. कारण घरामध्ये मी एकटीच असल्यामुळे कोणी कामाला मदतीला नसतं. आणि माझी मुलगी अजून लहान आहे, तिलाही कर म्हणणं, तिचा पण अभ्यास वगैरे असतो. त्याच्यामुळे कसं आहे, एकटीलाच सगळं करावं लागतं. बाकी तुम्हाला माझं हे रुटीन कसं वाटतं मला माहिती नाही, कारण पहिल्यांदा काढायचा प्रयत्न केलेला आहे. कामातून वगैरे वेळ भेटत नाही. त्या कामाच्या वेळेतून आज म्हटलं, कारण प्रत्येकजण मला मेसेज करतं की तू का व्हिडिओ बनवत नाही. त्याच्यानंतर इथे मशीन लावलेलं आहे. स्वतःसाठी थोडासा वेळ आणि चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर नक्की मला सांगा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.